नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे सातारा जिल्ह्यावरील काही प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव कोणते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे भिलार, ऑप्शन क्रमांक 3, भिलार सातारा। प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून कशास ओळखले जाते? महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून कशास ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे कासचे पठार, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोठे आहे? यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोठे आहे? तर ती कराडमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य कोठे आहे? इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर ते आहे मायनी येथे, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। आणि इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य यालाच मायनी पक्षी अभयारण्य असे सुद्धा म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेले साताऱ्यातील ठिकाण कोणते? तर ते आहे चार भिंती, ऑप्शन क्रमांक 2 तुमचे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगमस्थान कोठे आहे? कृष्णा नदीचा उगमस्थान कोठे आहे? तर तो आहे महाबळेश्वर, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर तो आहे कोयना, सातारा जिल्ह्यातील कोयना। पुढचा प्रश्न आहे, कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे शिवाजी सागर, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, संत रामदासांची समाधी कोठे आहे? संत रामदासांची समाधी कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे सज्जनगड, ऑप्शन क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जातो? सातारा जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जातो? कुंतल देश, ऊर्जा जिल्हा, मराठ्यांची राजधानी का वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व, वरील सर्व। पुढचा प्रश्न आहे, नाना फडणवीसांचा जन्म कोठे झाला? नाना फडणवीसांचा जन्म कोठे झाला? तर नाना फडणवीसांचा जन्म हा सातारा जिल्ह्यात झाला। पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 11 तालुके, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला? तर तो प्रतापगडाच्या पायथ्याशी केला, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा कोणता? तर तो आहे भांबवली वजराई धबधबा, ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, जुन्या दगडी मशिदींचे प्रसिद्ध शहर कोणते? जुन्या दगडी मशिदींचे प्रसिद्ध शहर कोणते? तर ते आहे कराड, ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे भूषण संबोधले जाणारे भवानी देवी संग्रहालय कोठे आहे? भारताचे भूषण संबोधले जाणारे भवानी देवी संग्रहालय कोठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे औंध, औंध, साताऱ्यातील औंध या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न बघूया, सातारा जिल्ह्याची उत्तर सीमा सीमित करणारी नदी कोणती? सातारा जिल्ह्यातील उत्तर सीमा सीमित करणारी नदी कोणती आहे? तर ती आहे नीरा नदी, ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, कृष्णा व वेण्णा संगमावर वसलेले साताऱ्यातील पवित्र ठिकाण कोणते? कृष्णा व वेण्णा संगमावर वसलेले साताऱ्यातील पवित्र ठिकाण कोणते? तर ते आहे माहुली, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, साताऱ्यात कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन होते? साताऱ्यात कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन होते? तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा
ऑप्शन क्रमांक 4 पर्याय 1 आणि 2 पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही ठिकाणी मधुमक्षिका पालन होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम झाला आहे? कोणत्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम झाला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कराड. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत? सातारा जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत? सातारा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 11. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचे संस्थापक कोण आहेत? पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत शाहू पहिले. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पसरणी घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पसरणी घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे वाई महाबळेश्वर. वाई ते महाबळेश्वर. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 10,484 एवढं सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न आहे, कोयना वन्यजीव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कोयना वन्यजीव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे वाघासाठी. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मायनी पक्षी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? मायनी पक्षी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्लेमिंगो पक्षी. मायनी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य असे याचं नाव आहे. पुढचा प्रश्न बघूया, साताऱ्यातील आंबेनळी घाटाद्वारे कोणत्या शहरात प्रवेश करता येतो? साताऱ्यातील आंबेनळी घाटाद्वारे कोणत्या शहरात प्रवेश करता येतो? तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर ते रायगड, म्हणजे सातारा ते रायगड. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, धोम धरण कोणत्या नदीवर आहे? धोम धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.